हाय, मी पायल. आज आहे आमच्या बाळाचं वॅक्सिनेशन. बघितलं किती खुश होतोय तो, कारण त्याला असं वाटतं आपण फिरायला चाललोय. इथे पप्पा त्याला सांगतात शूज घेऊन, तर कसा पळत गेलाय बघा शूज आणायला. शूज घेऊनही आला आणि त्याच्याबरोबर खेळत बसलाय, ते शूज वाजवत बसलाय. आणि पप्पा त्याला सांगतात की अरे शूज दे, डॉक्टरांकडे जायला उशीर होतोय. मग फायनली त्याने त्यांना शूज दिला. आम्ही शूज घातले आणि डॉक्टरांकडे आलो. इथे आल्यावर त्याचं सर्वात आधी वजन चेक केलं. तर किती खुश होतोय बघा तो, कारण ती मशीन त्याच्यासाठी नवीन होती. त्यामुळे त्याला खूप मज्जा येत होती. मग आमचा नंबर येईपर्यंत आम्ही ते छान खेळत होतो. सगळ्यांकडे असं बघत होतो, हसत होतो आणि पळत पळत पप्पांकडे येत होतो. पप्पा जसं करतात तसंच आम्हाला करायचं होतं. पप्पा इथे वाजवतात तर आम्ही पण इथे छान वाजवत होतो. मगाशी त्या वजन काट्यावर आम्हाला इतकी मज्जा आली की आम्ही सारखं त्या वजन काट्यावर जात होतो, उभं राहत होतो आणि हसत होतो. मग आमचा नंबर आला, मग आम्ही पप्पांच्या मागे मागे असं पळत निघलो. पण जसं आम्ही डॉक्टरांना पाहिलं आणि आम्ही घाबरलो, कारण डॉक्टरांनी मास्क लावला होता. पप्पांनी मला आत घेतलं आणि झोपवलं. इथे डॉक्टर माझी सगळे चेक करत आहेत, हाईट चेक करत आहेत आणि बाकी सगळं चेक करत आहेत. मग आम्ही खूप रडलो, त्यामुळे पप्पांनी मला असे क्यूब्स दिले आणि मग मी खूप खुश झालो आणि हसायला लागलो. पण डॉक्टरांना काही माझा हा आनंद बघवला नाही आणि त्यांना मला परत झोपवलं. आणि मला 2-2 इंजेक्शन लागणार होते आज. त्याचे आज 2 वॅक्सिन्स होत्या, दोन्ही पायांवर आज वॅक्सिन होत्या. त्यामुळे त्याला खूप रडायला येत होतं. मुळातच तो वॅक्सिन द्यायच्या आधीच रडत होता त्यांना बघून. मग डॉक्टरांनी त्याच्या दोन्ही पायांवर वॅक्सिन्स दिल्या. खूप रडला, त्यामुळे पप्पा त्याला इथे ड्रॉइंग्स दाखवत होते शांत करण्यासाठी. पण तो ड्रॉइंग्स न बघताना सारखं डॉक्टरांकडेच बघत होता आणि त्याला असं वाटत होतं की मे बी ते अजून काहीतरी देणार आहेत. मग फायनली आम्ही घरी आलो. येता येताच आम्ही रस्त्यामध्ये झोपलो होतो आणि इथे पप्पा आम्हाला उठवत होते. तर आम्ही उठतच नव्हतो. पण जसं आम्ही डोळे उघडले आणि बघितलं घर आलंय, तर आम्ही असं पळत पळत गेलो टाळाला पकडायला. मग पप्पांकडनं चावी घेतली आणि टाळा उघडायचा प्रयत्न करत होतो. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.